ती गोष्ट घ्या फक्त आणि फक्त 10 रुपये. 10 रुपये कानातले घ्या फक्त आणि फक्त 10 रुपयाला. हे बघा कसा जोड आहे बघा मित्रांनो. इकडे फक्त आणि फक्त 60 रुपयाला ज्वेलरी आहे बघा. नेलपेंट पण 20 रुपयाला का, सगळंच 20 रुपयाला. सेल सेल कोणती गोष्ट घ्या फक्त आणि फक्त 100 रुपयाला. गोष्टी फक्त आणि फक्त 100 रुपयाला. लय भारी लय भारी. कोणती वस्तू घ्या फक्त आणि फक्त 20 रुपयाला. इथं हेअरबँड वगैरे आहेत फक्त आणि फक्त 30 रुपयाला. मग सगळं घर संसार घेऊन जा फक्त आणि फक्त 20 रुपयामध्ये. डब्बा घ्या 20 रुपये. हे डब्बे 20 रुपये. टिफिन बॉक्स 20 रुपये. मित्रांनो सुरी घ्या 20 रुपये. चिमटा 20 रुपये. कसा माल आहे 50 रुपये फक्त. 100ला जोडी. भाई मत्तूर का होता. हे मत्तूरची जोडी कशी आहे. 1200 रुपये. मित्रांनो कोयता भेटेल काती. काठी 180 100 रुपयाला भेटेल. 100 रुपयाला काती बघा मित्रांनो. भेटेल 200 रुपयाला. 200 रुपयाला बघा झाला मस्त. 120 ला जोडी आहेत. हा ही 150 ला आहे आणि 100 वाली आहे का. 220 रुपये जोडी. काही कमी जास्त. 350 रुपये फिक्स रेट आहे आपल्याकडे. साईज पण मोठे असा विषय. बारके पाहिजे 250 रुपये वाले पण आहेत आपल्याकडे. शेवटी शेड आहे तिचा ना. समोरच्या 100 रुपयापासून स्टार्ट आहे आणि ही 200 इकडे 120 पासून चालू आहे बघा. एकदम डॅशिंग दिसतात भारी दिसतात. दादा हे कसे आहेत. हे पण 120. आणि छोटे पोरांच्या खेळण्यापासून सगळ्याच गोष्टी बघायला भेटू शकतात. कशा आहेत मामा या 20 रुपयाला तुम्हाला भेटतील. या कशा आहेत. ते पण 30 वाले. 30 वाले आहेत बघा. भाई कशा आहेत या. 100 ला 3 भाई. 100 ला 3. नमस्कार मंडळी. सुरज दातीलकर ब्लॉग चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. खूप सारं प्रेम देता तुम्ही या चॅनलला देखील. आपला मेन चॅनल आहे सुरज दातीलकर आणि हा दुसरा आपला सेकंड चॅनल आहे सुरज दातीलकर ब्लॉग म्हणून. तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केले नसेल ना त्यांनी सबस्क्राईब करा. आपला खामलिंगेश्वर देव म्हणजेच म्हससर यात्रा एक 200 वर्षाची परंपरा आणि ही परंपरा जपताना आपली ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील संपूर्ण लोक आज आपल्याला बघायला भेटतील. तसेच जे कोणी व्हिडिओ मार्फत बघतात ना सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो अशाच नवनवीन यात्रा असू दे किंवा आसपासच्या ज्या आपल्या घडामोडी असतील ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतील. आपल्या या चॅनलवरती आपण फिशिंग तसेच लग्नाचे व्हिडिओज आणि इतर सगळ्या गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. यात्रा पण बघणार, बैल बाजार पण बघणार. चला हळूहळू एक्सप्लोअर करूया आपला म्हसा यात्रेला आणि सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. मित्रांनो आपण आलेलो आहे म्हसाच्या जत्रेमध्ये आणि म्हसाची जत्रा आणि परंपरा आपण समजून घेणार आहोत. 200 वर्षाची परंपरा आज आपण टिकवणार आहोत. मित्रांनो ह्या जत्रेसाठी वर्षानुवर्ष ठाणे जिल्ह्यातील सगळी माणसं वाट बघत असत आणि ही जत्रा सुरू होण्यासाठी. मित्रांनो खूप साऱ्या आठवणी आपल्या या जत्रेच्या जोडलेल्या आहेत आणि तुम्ही जर काही आठवणी आठवत असाल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट तुमच्या आणि जत्रेच्या काय काय अशा किस्से आहेत किंवा काय काय तुमच्या गोष्टी आहेत त्या नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि तुम्ही ही व्हिडिओ कुठनं बघतात आवर्जून कमेंट करा. मित्रांनो यात्रेकरू यायला सुरुवात झाली आहे. आता बघा ज्यांचे धंदे वगैरे आहेत ना जी आपली मराठी लोक आहेत ती नक्कीच आज मोठ्या उत्साहाने आज इथे आपला स्टॉल धंदा लावणार आहेत आणि कुठं ना कुठेतरी प्रेरणा घेतली पाहिजे या आपल्या म्हशाच्या या जत्रेमधून आणि कुठून ना कुठेतरी आपला मराठी माणूस देखील बिझनेसमध्ये उतरला पाहिजे. हाच हेतू आहे या जत्रेचा. तर चला बघूया आता काय काय असणार आहे, कशा कशा प्रकारचे असणार आहेत. सर्व गोष्टी तुम्हाला दाखवतो. समोरच्या साईडला बघू शकता पोलीस बंदोबस्त एकदम कडक आहे आणि इथूनच आपल्याला एंट्री करायला लागतं. पार्किंग समोरच्या साईडला इथनं प्रवेश बंदी आहे गाड्यांना. तर आणि इथनं फक्त पायी आपण जाऊ शकतो आणि सगळ्या गोष्टी बघू शकतो. मित्रांनो सकाळचे वाजलेत 9 सव्वा 9 आणि आता बसूनच खरेदी विक्रीला चालू झाली. किती रुपये बोलता मामा याचं. गरमेला बघा 300 रुपयाला जोडी आहे. भाई हे सूप कसं आहे. 220 रुपये जोडी का. आणि छोटावाला 150 रुपये. बघा मित्रांनो स्टॉल लागायची सुरुवात झालेली आहे. मला तर वाटतं स्टूल पसंत आले. किती रुपये बोलतात. 220 सांगतायत. बघा असे कमी जास्त होतच राहतील किमती इकडे आल्याच्या नंतर. मित्रांनो बघू शकता एक मोठा स्टॉल लागलेला आहे इथं. 50 रुपये. भाई देखो कितना सस्ता है. ये भी 50 में. अरे वाह. ये भी 50 में आएगा. ये वाला 100 का 3 आएगा. ये वाला 100 का 3 आएगा. ये भी 50 में आएगा.
मित्रांनो सगळ्या गोष्टी 50-50 रुपयाला आहेत बघा. एकदम मला तर वाटतं क्वालिटी पण चांगली आहे. कसा माल आहे. 50 रुपये फक्त. 50 याचा 150ला दोन 100 रुपये 100 रुपये आणि 100 रुपये. अरे वा. 100ला दोन येते 100ला दोन पाहिजे तू 100 रुपयाला. मित्रांनो बघा कुठं ना कुठं तरी आपली म्हशाची यात्रा आणि या यात्रेमध्ये आपला मराठी माणूस आणि कुठंतरी बिझनेस माइंड घेऊन चालला पाहिजे. यासाठी असलेला आपला हा 200 वर्षाची परंपरा आणि नक्कीच आपली भाऊ परंपरा जपताना. बाई झाल्या कशा आहेत या? 100ला जोडी 100ला जोडी 50 रुपयाला एक. मित्रांनो बघू शकता एकदम स्वस्त आणि मस्त मजबूत एकदम मस्त कडक काम. या दुकानावर मित्रांनो आल्या मित्रमंडळांना सर्वांना घेऊन या. 100% आल्या भावाचा बघा उजव्या साईडला पहिला स्टॉल. बाई एकदा वाजून दाखव. फोन करून या सर्वांना घेऊन या. मित्रमंडळी दोस्त नातेवाईक सर्वांना घेऊन या. 100%. बाई सुरुवातीला हिंदी बोललो मला वाटला सुरुवातीला हिंदी म्हणजे मी हे परकत होतो का तू हिंदी का? बरोबर फरकला पाहिजे ना भाऊ. 100%. मित्रांनो बघा किती सारा माल आणलेला भावानी जगामगापासून सगळा संसारच आणले. नक्कीच या भावाच्या स्टॉलला उजव्या साईडला. भाऊ नाव काय बोललो तुमचा? ओके मस्त. मित्रांनो बघा कुठून कुठेतरी मराठी भाषेला आपण बोलतो ना की परप्रांतीय म्हणजे किंवा असं. आता दादा पण आपले इकडचेच आहेत आणि मला तर वाटतं इकडेच जन्म झाला. बरोबर ना दादा तुमचा? 100% बघा. मित्रांनो भाऊ भेटले मुरबाडचा. भाई नाव काय तुझा? मयूर भाई. काय सांगशील भाई कशी जत्रा भरली? सकाळी चालले तू? खूप जल्लोष आणि खूप म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा ही आमची मसा यात्रा. 100% आणि मसा यात्रेला भाई आतापासूनच सुरुवात झाली. मित्रांनो समोरच्या साईडला बघू शकता आपले महादेवाचे नंदी. कसं भाई जरा बैलांची बैल दाखव ना कसं आहेत भाई. कोणीला दुकान आहे ना तुझा? तभी मेरे को पहचान में आया. मित्रांनो लास्ट टाइम याच्याकडनं घेऊन गेलो तुम्ही नंदी. भाई कशी आहे जोडी? भाई मत्तूर का होता? हे मत्तूरची जोडी कशी आहे? जोडी 1800 रुपये. 1800 रुपये. आणि सोन्या? हे बी 1800 रुपये. मित्रांनो सोन्या घ्या मत्तूर घ्या. इकडे आपला कॉकटेल आहे, सर्जा आहे, तिकडं बकासूर आहे. सगळं आहेत मित्रांनो इकडं. महाराजांच्या मूर्त्या पण आहेत. भाई कुछ कम ज्यादा होता है कि नहीं? हो जाएगा ना. ये जोड़ी का लास्ट कितना लगाएगा? लास्ट 1200 रुपये. 1200 रुपये. मित्रांनो बघा 1800 सांगितलेलं 1200 म्हणजे इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला खूप कमी प्राइस करून देखील घेऊन जाऊ शकता तुम्ही. एकदम चांगले नंदी आहेत आणि मस्त एकदम साज सजावट करून आणलेले आहे. भाई इसके अलावा क्या क्या है? शिवाजी महाराज आहे, हत्ती आहे. ओके हत्ती बैल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या वगैरे आहेत. मस्त एकदम छान सजून आणलेल्या आहेत. दिखा थोड़ा. मित्रांनो बाबा महबूब है. इसका क्या बोल रहे हैं सिंगल पीस का? सिंगल हे वाला मला 1200 रुपये काय म्हणतात. लास्ट 800 रुपये खरेदी झाली. 800 रुपये में मित्रांनो 800 रुपयामध्ये एवढा चांगला नंदी येतोय बघा. भाई तुटता येता नाही ना? मग गिरेगा टूटने वाला रखेगा. वैसे नाही मतलब ऐसे चले जाते वक्त. नाही मित्रांनो सांभाळून घेऊन जावा. एकदम कसला पीओपी असते ना? नक्की बाई. हा यांच्याकडनं घेऊन गेलो मी कोणीवरनं बरीचशी बैले नेलेत. मित्रांनो बघा नंदी आलेले आहेत. तर आल्याच्या नंतर समोरच बघा इथं गेट चेक करणं लगेच डाव्या साईडला बाईचा हे आहे. बघू मला जाताना जर आवडली ना तर एखादी घेऊन जाते मी पण जोडी. मित्रांनो भाऊ आहे. भाऊ काय सांगशील काय आणले तुम्ही? मी नाला सुपाराला राहतो. हा ही माझी ओसीची दुकान आहेत. हा. सुपारा गावला आहेत ते. ओके. माझी कारखाना आहोत तिकडे मी बनवतो. सांग कशी आहे जरा उशी? 120 ला जोडी आहेत. हा. कापूसची उशी आहेत. चांगल्या मस्त. क्वालिटीला आहेत. ओके सगळे तेच आहेत का? एकच प्रकारचा माल आहे का? हो. ओके मित्रांनो भावाकडे उशी आहेत. कोणाला गरज असेल ना ती घेऊन जा. भाई काय मटेरियल काय आतमध्ये? कापूस कोणता? कापूस आहे. ओके कापूस आहे का? हो. ओके मस्त एकदम. कशी जोडी कशी बोलला? जोडी 120 ला आहेत. हां कमी करून काय होईल का? हो होईल. मित्रांनो 100 रुपयाला देते. 100 रुपयाला जोडी औषधांची. मस्त आहे एकदम. मला तर वाटतं भारी आहे. मस्त भाई शुभेच्छा तुला. मित्रांनो
मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही मोठ्या संख्येमध्ये आपल्याला इकडे बॅटी बघायला भेटतात. जेव्हा लहान होतो ना तेव्हा मित्रांनो मशाला गेल्याच्या नंतर बॅट आणायला सांगायचो घरच्यांना, तर तीच आता बॅटी होऊन बघू शकता. आणि इकडे मग या काय खाट आहेत का? अरे वा बाज आहेत छोट्या मुलांना बसण्यासाठी. मग कशी आहेत या कशा आहेत? 300 रुपये का है क्या? कुछ कम ज्यादा इसका होता है कि नहीं? होऊन जाईल. बॅटिंग बद्दल सांगा, हे कैसे आहे? ये 300, ये 250 और ये 200 आणि या 200. मामा 100 रुपयाला भेटता माहीत आता. जाताना घेऊन जातं 100 रुपयाला. मित्रांनो आतापासून जेवणाची सोय चालू झाली का? अरे वा मस्त 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 एक नंबर. हे कशी आहेत बॅटी? 280 रुपयाला बघा, मस्त एकदम टिकाऊ बॅटी 280 रुपयाला. मित्रांनो हा संपूर्ण बॅटींचाच सेशन आहे, त्याच्यामुळे सगळेच काय दाखवणार नाही. भाई कुठनं आले तुम्ही? किधर से? गुजरात वरून आले. भाई मित्रांनो हे गुजरात वरून आल्या. मस्त बघा घरातच भाई घर में ही बनाते हो क्या? घर में ही बनाते हो? अरे वा मस्त. मित्रांनो मोठे संख्येमध्ये आणल्या बघा. असं देचल काही विषय ना, एकदम मोठ्या संख्येमध्ये बॅटी बनवल्या. पुढचं सेशन दाखवतो तुम्हाला कशा काय प्रकारचे असणार आहे. इकडे पण बॅटीज आहेत. मावशी कशा आहेत बॅटी? ही 250 रुपयाला. मावशी कुठले तुम्ही? अहमदाबाद वरनं आल्यात बघा. ही पण 250 का? 300 का? आणि हे छोट्यावाल्या कशा आहेत? ओके बघा 120 रुपयाला. हां ही 150ला आहे आणि ही 100 वाली आहे का? अरे बघा मित्रांनो एकदम मस्त आणि चांगला रेट लावलेला मावशीने. मावशीचं दुकान आहे. मावशी हे एवढं सगळे घेऊन आलेत का तुम्ही? हो मस्त मस्त बरेचसे बॅटी घेऊन आलेत. तर स्टंप वगैरे पण आहेत. तर आल्याच्या नंतर बघा इकडनं मावशीचं जवळच स्टॉल आहे, मावशीच्या दुकानाला व्हिजिट द्या. मित्रांनो मशालच्या जत्रेला आल्यावरती बघा चादऱ्या गोदऱ्या आणि घोंगड्या घेऊन जायची आपली परंपरा नेहमीच आपल्याला बघायला भेटते. तसेच आपल्याला इकडं उशा वगैरे बघायला भेटतात. विचारूया बाय कशा आहेत या? 100 रुपये का जोडी है. यस 100 रुपयाला जोडी आहेत. आणि इकडे ही 100 रुपयाला जोडी. और ये बता ना ब्लैंकेट वगैरह कैसे है भाई, दिखा ना थोड़ा. हाँ सुपर डबल. ओके मित्रांनो सुपर सॉफ्ट आहेत आणि काय बोलतात डबल बेडची आहे ना वाटतं? जी डबल. हाँ डबल बेड का मस्त. क्या प्राइस बोल रहे हो इसका? प्राइस इसका बोलने को तो रहता है, इसका ऐसे पड़ जाएगा आपको 1250 रुपये. ओके कुछ कम ज़्यादा होता है क्या? बताने का ज़्यादा रहता है, कम करके बता रहे हैं. कम ओके. और मिल जाएगा 500 का भी है, 700. भाई क्या क्या है तुम्हारे पास थोड़ा सा बता देना. हार्ड है, टेडी बियर है, बच्चों का सूट वगैरह है, चादर बेडशीट खिलौना सब चादर. ओके मित्रांनो सारे आइटम पाय पुसण्यापासून सगळं आहे. आणि इकडे बघू शकता आपले छोट्या पोरांचं हां झोली बघू शकता. झोला मस्त मस्त एकदम चांगला दुकान आहे आणि सुरुवातीलाच आहे. मोठ्या संख्येमध्ये त्यांनी चादर बेडशीट आणि खेळणे वगैरे घेऊन आलेले आहेत. सब है भाई के पास. तो आएंगे तो 100% भाई को विजिट करना. भाई 15 दिन है ना यात्रा, 15 दिन भाई का स्टॉल रहेगा. तर या सगळ्यांनी मित्रांनो. काय सोफा सोफा सेट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत बघा. पाय पुसण्यापासून चादर, छोट्या पोरांची चादर ते मोठ्यापर्यंत सगळं भेटेल बघा. A to Z सामान भेटेल बाईकडं. जालीपासून बेडशीटपासून चादर गोदऱ्या सगळं भेटून जाईल. मित्रांनो कामलिंगेश्वर प्रसन्न म्हणून आपला इथं त्यांचं दुकान आहे मशाला. आणि इकडं मला तर वाटतं सगळ्या गोष्टी बाईकडं अवेलेबल आहेत. मोठ्या संख्येमध्ये आपल्याला बघायला भेटतं. आणि इकडं टेडी बिअरपासून टेडी बिअर्स आहेत, अजून खेळणी आहेत, अजून माकार आहे, सगळ्या गोष्टी आहेत.
चादर बेडशीट सगळे आहेत. बाई हिशोब करते त्याच्यामुळे काही डिस्टर्ब नाही करत त्याला. मित्रांनो समोरच्या साईडला बघू शकता कशा एकदम मस्त आपले गणपतीच्या मूर्त्या पण आहेत आणि इकडं नंदीच्या मूर्त्या आहेत. मस्त एकदम साज सजावट भारी एकदम कडक केले. बाई कशी जोडी आहे ही? 220 रुपये जोडी. काही कमी जास्त? कमी जास्त होऊन जाईल. बघा आपल्या घरामध्ये ना डेकोरेशनसाठी पाहिजे असतील ना एकदम भारी साज सजावट आहे बघा. जवळून तुम्हाला दिसतच असेल. बैलाला गोंडा वगैरे अजून चादर वगैरे सगळं आहे. त्याच्यामुळे त्याला काय टेन्शनच ना. विठ्ठल रखुमाईची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती, अशा सगळ्या मूर्त्या आणलेल्या आहेत. भाई कुठून आले तुम्ही? कल्याणवरनं आलेत. आणि मला तर वाटतं भावाचा बघा चांगला स्टॉल आहे आणि सर्व प्रकारच्या मूर्त्या बघायला भेटतील. मोठ्या भाई काय काय आहे तुमच्याकडं? शिवाजी महाराज मूर्ती आहे आणि राधाकृष्ण पण आहे, विठ्ठल रुक्मिणी पण आहे आणि बैल आहे आमच्याकडे. ओके. अजून हत्ती वगैरे हत्ती आहेत. अजून बुद्धाची मूर्ती आहे. बुद्धाची पण आहे. बघा मित्रांनो एक घरामध्ये ना साज सजावट करायची असेल ना तर चांगल्या मूर्त्या इकडे आपल्याला बघायला भेटतात. तर आल्याच्या नंतर एंट्रीलाच आहे बघ, समोर साईडला बघा एंट्रीलाच आहे, जवळच आहे राईट साईडला. भाऊ अजून स्टॉल लावत आहे. तर चला शुभेच्छा देऊया त्याला 15 दिवसाच्या या आपल्या यात्रेसाठी. आणि मस्त एकदम त्यांच्या मूर्त्या देखील संपुदे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण निघूया. धन्यवाद. तर आता इथनं खरी यात्रेला सुरुवात होतं, पण तुम्ही इकडं आल्याच्या नंतर तुमची जेवणाची गैरसोय व्हायला नको म्हणून इकडं बघू शकता जय कॉर्नर जय मल्हार चायनीज आणि खानावळ आहे. तर इथे तुम्ही जेवण करून जाऊ शकता. आणि समोरच्या साईडला आपण जाऊया, आपण नाश्ता पाणी करून आता निघूया समोरच्या साईडला मेन यात्रेकडं. मित्रांनो सगळीकडे जातो तिकडं आपल्याला बैलात दिसतं, कारण का नादच शेवटी शर्यतीचा ना. समोरच्या साईडला बघू शकता एकदम मस्त कलरमध्ये आपल्याला नंदी बघायला भेटतील. एकदम चांगले आणि रुबाबदार एकदम बनवलेले आहेत बघा. साज सजावट पण मस्त आहे आणि मध्ये आपले अखंड महाराष्ट्राचे आराध्य देव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पण बघायला भेटतात. आता विचारू हो कशी आहे जोडी? ही कशी? 100 रुपये. 100 रुपये जोडी बघा. एकदम छोटं मोठं आहेत, चांगले आहेत. एक गाई 100 रुपये. ओके. गाई 100 रुपये. अजून सांगा ना वरची ती मोठी? ही 1200 रुपये. त्याच्या वरचे 1000 रुपये. ओके. हे 900, हे 800, हे महाराज 700 रुपये. हे काय हत्ती आहेत ते 600 रुपये. ओके. जोडी का? जोडी हे 700 रुपये. ओके. हे 800, हे 500. हे 500 रुपये आणि हे 700 का? हे 700. 700. वर्षे 800, ते 900, ते 1000 आणि ते वर्षे 1200. त्या जोडीवरती काय घोडा फ्री आहे का? नाही ना. काही ना. मग बघा मामाकडे ना एकदम चांगलं सजवलेली बैल आहेत. पलणारी घ्या का मामा? पलणारी घ्या बैला. बाबू बोलले बघ जायला. बाबू इकडे बघ रे. 100 रुपये. 100 रुपये जोडी. 100 रुपये. मित्रांनो मशावरती आल्याच्या नंतर आपण एक मराठी माणसाचं दुकान बघत असतो. बाईचं दुकान आहे चादरीचं वगैरे. बाई काय काय आहे तुझ्याकडं? आपल्याकडे ब्लँकेट आहेत, चटई आहेत, पायपुसणे आहेत आपल्याकडे. ओके. कशी आहे ब्लँकेट वगैरे दाखवून सांग. 350 रुपये फिक्स रेट आहे आपल्याकडे. साईज पण मोठे आहे असा विषय. बारके पाहिजेत 250 रुपये पण आहेत आपल्याकडे. चटया पाहिजेत 100 रुपयाला आहेत. अरे वा. म्हणजे सुरुवात 100 रुपयापासून चटयांची आहे आणि ब्लँकेट 250 रुपयापासून. 250 रुपयापासून. मस्त मित्रांनो एकदम मोठ्या क्वांटिटीमध्ये भाऊने माल आणलेला आहे बघा. बाई कुठून आले तुम्ही? आपण दसऱ्यावरून आहेत, गुलाब दसा आहे आपले. ओके. बघा मित्रांनो एकदम माल भरून आणलेला आहे 15 दिवसापासून. आणि या कशा आहेत पायपुसणं? 100ला 4 येतात. 100ला 4 बाई. 25 रुपयाला एक. 25 रुपयाला एक. आणि या 100 रुपयाला एक आहे. 100 रुपयाला एक. बघा मित्रांनो मस्त आहे, स्वस्त आणि मस्त. भाऊच्या स्टॉलला व्हिजिट करा. मस्त चादरी गोदऱ्या. मित्रांनो मशावा आल्याच्या नंतर आठवण असतं नाही का की चादरी गोदरी घेऊनच गेलं पाहिजे. नक्कीच भावाच्या दुकानाला व्हिजिट करा आणि घेऊन जा. मित्रांनो समोरच्या साईडला पण बघू शकता इकडं मस्त पोलीपाट वगैरे आपल्याला बघायला भेटेल. कड्यांपासून सगळ्या गोष्टी आहेत इकडे. पाट आहेत, अजून लग्नाचे आपले कडे वगैरे आहेत आणि मोरवे आहेत, चोव्वा आहेत. सगळ्या गोष्टी बघायला भेटेल तुम्हाला इकडे ताईंकडं. ताई कशा आहेत कड्या या? हां 300 रुपयाला आहे मित्रांनो. ही
या पण 300. या कड्या कशा आहेत? तवा किती रुपये? 350ला. मित्रांनो हेवी आहे का एकदम, जाड आहे एकदम. 350 रुपयाला. आणि हा इडलीचाच आहे ना ह्यो? 300 रुपयाला. आणि मोरवी हे कशी? 250ला. हा मोठी आहे बघा, 550 रुपयाला. त्याच्या मोठ्यांना मासं पण कापू शकता तुम्ही. हा आणि त्या मोठ्या कड्या कशा आहेत तिकडच्या ताई त्या? हा 950. ओके मित्रांनो ओके 14 नंबर. ओके मित्रांनो बघा मोठे मोठे साईजचे आहेत, म्हणजे जे जसे आपल्या एकदम मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला काही फ्राय करायचं असेल त्याच्यासाठी असू शकते, किंवा चायनीजवाल्यांपासून. तिकडे मामा बसलेत मस्त मोरे वगैरे तयार करतात बघा. कड्या एकदम मस्त आहेत, आजपासूनच चालू झाल्या. आणि मला तर वाटतं लाकडाचं पोलीपाटपासून सगळ्या गोष्टी ताईंकडे आहेत. तर आल्याच्या नंतर ताईंना व्हिजिट द्या. मग मित्रांनो चोव फक्त 50 रुपयापासून चालू होतात. तसेच पोलीपाट वगैरे आपल्याला बघायला भेटतं. हा चौरंग आहे तो 350 रुपयाला बघायला भेटेल. हा लग्नासाठी जो आपण यूज करतो तो. आणि हा या साईडला आहे तो एकदम बघा एकदम डॅशिंग दिसतंय. 500 रुपयाला ना हा दादा? तो 500 रुपयाला आहे ना मित्रांनो? 500 रुपयाला बघा एकदम मस्त आहे. आणि लग्नासाठी 500 रुपये म्हणजे एकदम खूप कमी किंमत आपल्याला बघायला भेटते या चौरंगची. चांगला आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे याची. मित्रांनो मशाचे स्थानिक भूमिपुत्र आणि इथले आपण बघू शकता छान असं त्यांची कला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण मशाला आल्याच्या नंतर मित्रांनो नेहमीच टोपल्या वगैरे घेऊन जातो, पण त्याचे काठ वगैरे तुटून जातात. पण बघा एकदम त्यांनी फायबर वगैरे यूज करून, तसेच आपल्या बांबूच्या काड्या वगैरे यूज करून टोपल्या, परड्या आणि इतर गोष्टी बनवलेल्या आहेत. ताईंशी आपण बोलूया. ताई नमस्कार. नमस्कार. नाव काय ताई तुमचं? संध्या देशमुख. संध्या ताई काय काय आहे आपल्याकडं? पडदे आहेत, टोपले आहेत, बॅग आहेत. कशा प्रकारे आपल्या किती रुपयापासून चालू होतं ना आपल्या पडद्या 200 ते 300 रुपयापर्यंत. ओके. ही किती रुपयाला आहे? ती 100 रुपयाला. 100 रुपयाला. मित्रांनो 100 रुपयापासून मला तरी स्टार्ट आहे. आणि या 100 रुपये. 100 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि ही 200 300. ताई बघतोय त्याच्यामध्ये फायबर वगैरे आपण युज केले, म्हणजे जास्त वेळ टिकायला भरपूर टिकतात त्या. मस्त बघा आपली भाकरींच्या साईजची मस्त टोपली पण आहे. ताई ही कशी आहे? ती 150 रुपये. 150 फक्त आणि फक्त 150 रुपयाला मित्रांनो. म्हणजे एकदा टोपली घेतल्यावर 2-3 वर्ष बघायलाच नको, 2-3 मसा करून जा. आणि अशा तुम्हाला जर आवडल्या असतील ना ताईंकडे या आणि नक्कीच घेऊन जा. दादा वगैरे वाटतं स्वतः घरी बनवतो. कोण बनवतो? ओके गाववालाच बनवतो ना. मित्रांनो नक्कीच एकच उद्देश आहे की आपले जे स्थानिक भूमिपुत्र असतील ना त्यांना कुठं ना कुठेतरी बिझनेस माइंड यावा आणि कशा प्रकारे धंदा पाणी करावा हे दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न असणार आहे. म्हणजे इथलेच आपले आदिवासी लोक असतील, आगरी कोळी लोक असतील, हेच लोक बनवतात आणि आपल्या या बाजारामध्ये असतात. धन्यवाद ताई. मित्रांनो कितीक साऱ्या आपल्याला बॅगा तसेच चपला सगळे आपल्याला बघायला भेटतात. घेतली का मित्रांनो? बघा आपल्या मराठी माणसाचं चपलाचं स्टोर आहे, पिशव्या वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. दादा कशा आहेत या? 120 130 रुपये लहान मुलांचे, मोठे मुलांचे. मित्रांनो लहान मुलांचे इकडे 120 पासून चालू आहेत बघा. एकदम डॅशिंग दिसतात, भारी दिसतात. बघू जाताना आपल्या पोऱ्यासाठी जाताना आठवणी घेऊन जाऊ. आता नुसतं जोमलायला लागेल. दादा कशा आहेत सांगा ना थोडक्यात. 120 रुपये, हां 150 रुपये, 100 रुपये, 80 रुपये, 200 रुपये. म्हणजे 80 रुपयापासून सुरुवात आहे आपल्या दुकानावरती. आणि छोट्या मुलींसाठी पण. दादा हे कसे आहेत? हे पण 120. बघा मित्रांनो किती छान असं काम केलेलं आहे. आणि 120-200 रुपयापासून सगळ्या गोष्टी स्टार्ट आहेत. एकदम मोठं दुकान आहे, आपल्या मराठी माणसाचंच आहे. आल्याच्या नंतर नक्की विजिट द्या. तसेच आजूबाजूला आपल्याला बॅगा वगैरे सगळ्याच गोष्टी बघायला भेटतील.
मित्रांनो स्वस्त आणि मस्त इकडे घर संसार भेटणार आहे. मामाचं दुकान आहे. बघूया याच्यात काय काय असणार. पिनेलपासून सगळे घरात असणारे छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला इकडे बघायला भेटेल. कशा आहेत या? 20 रुपयाला. ही सगळ्या गोष्टी मित्रांनो 20 रुपयाला. कोणती पण गोष्ट घ्या. इकडं काय बोलतात काकडी सोलायचं आहे, नाईफ आहेत, अजून या काय बोलतात सगळं घर संसार घेऊन जा फक्त आणि फक्त 20 रुपयामध्ये. क्रिकेट बॅट बॉल आणि सगळे इतर गोष्टी आपल्याला बघायला भेटतील. मस्त प्लास्टिकच्या तिकडे नळाला लावायच्या आहेत, कंगी पाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील फक्त आणि फक्त 20 रुपयाला. डब्बा घ्या 20 रुपये. हे डब्बे 20 रुपये. टिफिन बॉक्स 20 रुपये. फक्त 20 रुपये. जाली घ्या 20 रुपये. कोणतीही वस्तू घ्या मित्रांनो फक्त आणि फक्त 20 रुपयाला तुम्हाला बघायला भेटेल. बॉटल सिंगल पीस 20 रुपये. स्क्रब पंच 20 रुपये. काका हे कसे आहेत? 20च का? सगळं 20च मित्रांनो. बघा फायबरचे आहेत, एकदम हेवी आहेत. 20 रुपये. फक्त आणि फक्त 20 रुपये. मित्रांनो सुरी घ्या 20 रुपये. चिमटा 20 रुपये. चहाची ग्लास 20 रुपये. सगळ्याच गोष्टी तुम्हाला 20 रुपयाला बघायला भेटते. इकडे बघा काकांचं दुकान आहे. 20 रुपये फक्त. काका कुठले तुम्ही? आम्ही ना बदलापूरचे का? नाव काय तुमचं? वडवले. अरे वा मस्त. काय मामा काय संकल्पना आहे? सगळ्या गोष्टी 20 रुपयाला ठेवल्याच म्हणजे काय म्हणून 20 रुपयाला ठेवले आणि इतर गोष्टी देखील ठेवू शकत होता. हे बघा मशाचं बाजार म्हणजे आपण सगळी लहानपणापासून यायचो म्हणजे एकदम स्वस्त बाजार म्हणून तीच संकल्पना घेऊन तुम्ही एवढ्या स्वस्त वस्तू ठेवल्यात का? अरे वा मस्त. बघा मित्रांनो एकदम चांगलं दुकान आहे त्यांचं आणि चांगली संकल्पना आहे. आपल्याला ज्या गोष्टी जुन्या जमान्यात एकदम कमी पैशामध्ये भेटायच्या ती संकल्पना घेऊन त्यांनी आज स्टॉल खोललाय आणि 20 रुपयाला कोणतीही गोष्ट घेऊन. मित्रांनो समोरच्या साईडला बघा बांबूच्या टोपल्या आहेत मामाकडे. भाऊ कशा आहेत या? मग कशा आहेत या? 350ला जोडी आहे. 2 घेतल्या 350 रुपये. अजून त्या थोड्याशा फायबर गुंडाळलेल्या आहेत त्या कशा आहेत? 350ला जोडी. मित्रांनो मोठ्या साईजच्या भाकरी कोण खात असतील ना त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. 350ला जोडी. 350 ना? बघा मस्त आहे. काही कमी जास्त होतील ना? हां ना म्हणजे 2 घेतल्या तर कमी जास्त करून देतील ते. इकडे रोडच्या बाजूला त्यांचं दुकान आहे. आले तर नक्की आम्हाला विजिट. मित्रांनो सगळीकडे तुम्हाला ना असे चादरी कुत्र्यांचे आणि इतरही स्टॉल बघायला भेटेल. बघा मोठ्या संख्येमध्ये आहेत आणि प्रत्येकाकडे आता आपण जाणारच नाही आहोत. मिठाईची दुकानापासून सगळ्याच गोष्टी आपल्याला बघायला भेटतील इकडे. बघा मोठ्या संख्येमध्ये. पाऊस बराच ना? धन्यवाद. एकदम मजेत. लवकरच पहिल्याच दिवशी आज व्हिजिट मारली तू. मग बाई 2 दिवशी आधी म्हणाल. चल आलो. चल भेटू. कसा समोर बघू शकता आपल्या स्थानिक माणसाचं दुकान आहे. मस्त छोट्या पोरांसाठी खेळण्याचं दुकान आहे. बॉल पासून बावल्यांपासून सगळ्याच गोष्टी बघायला भेटतील. तसेच आता आपण बघतो सध्याची पोरा रिमोट कंट्रोल कारची मागणी करीत असतात तर इथे येऊन जा आणि स्वस्त आणि मस्त घेऊन जा. ताई कसे काय आहेत रिमोट कंट्रोल कार वगैरे? ओके घ्याल तसे. ही समोरची किती रुपयाला आहे? ही वाली 500 वाली आहे. 600 वाली. आणि हेलिकॉप्टर तो कसा आहे? ओके चार्जिंगवाले आहेत. 450 550 पासून स्टार्ट आहे आणि छोटे पोरांच्या खेळण्यापासून सगळ्याच गोष्टी बघायला भेटू शकतात तुम्हाला. इकडच्या साईडला बघा प्लास्टिक फायबर आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे खेळण्यामध्ये बघायला भेटतील. ताईचं दुकान आहे. ताई नाव काय तुमचं? उन्नती ताईंचं दुकान आहे. नक्की या. मामा वगैरे आहेत बघा इथे. बॅट बॉल पासून सगळ्याच गोष्टी आहेत ताईकडे. इकडं अरे वा ताईचं भांड्यांचं दुकान आहे. इकडं टाटल्या विटल्या टोपं सगळ्या काही गोष्टी घ्यायच्या असतील ना संसार इच्छा मामाच्याकडनं घेऊन जाऊ शकता. मामा नाव काय तुमचं? सुभाष. मामा कुठले आहे तुम्ही? मुरबाडचे इथले. बघा स्थानिक लोक कुठं ना कुठं तरी बिझनेसकडे वळतात आणि आपला एक
आपल्या जीवनामध्ये कुठून कुठेतरी पुढे जाण्याचा मोठं होण्याचा प्रयत्न करत असतात. समोरच्या साईडला बघा टाटल्यांपासून सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटेल. कशा आहेत मामा या? ओके 30 रुपयाला आहेत. 20 रुपयाला तुम्हाला भेटतील. या कशा आहेत? 30 वाले आहेत. बघा मित्रांनो स्वस्त आणि मस्त. मित्रांनो ही जुनी परंपरा 200 वर्षाची परंपरा. अगोदर कसा होता की कधी एकदाशी म्हशाच्या जत्रेला जाता आणि कधी खरेदी करता. नक्कीच मामांच्या दुकानावर आल्याच्या नंतर जुन्या आठवणी काही तुम्हाला बघायला भेटतील, कारण का स्वस्त रेट आहेत. ज्या जुन्या जमान्यात कमी पैशामध्ये भेटायच्या त्या सगळ्या वस्तू भेटतील. काय मामा बरोबर ना? 100%. हे बघा वरच्या साईडला पण चिमट्यांपासून सगळ्या जुन्या पुराण हां सगळ्या वस्तू आहेत. सांगा ना किती रुपयाला आहेत या? 30 रुपये मध्ये पण आपण 20 देतो. 20 रुपयाला देतात. पोली अजून हे पाठ 150 रुपयाला आहे. 100 रुपयाला देतात. बघा मित्रांनो आपल्या स्थानिक लोकांचं कुठून कुठेतरी परंपरा जपण्याचं काम असतं. इथं जास्त पैसे कमवण्याचा हेतू कधीच नसतं त्यांचा. हे कसे आहेत का? 50 रुपयाला आहेत. कमी जास्त होऊन जातील. नक्कीच मामाचा चेहरा लक्षात ठेवा. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला कमी रेटमध्ये बघायला भेटेल. मस्त बघा एकदम भरभरून सामान आहे. आणि जिथं आपण इतर ठिकाणी गोष्टी बघितल्या ना काकांकडं सगळ्या स्वस्त वस्तू आहेत. चालेल चला धन्यवाद. सेल कोणती गोष्ट घ्या फक्त आणि फक्त 100 रुपयाला. 100 रुपयाला बघू शकता समोरच्या साईडला बऱ्याचशा गोष्टी आहेत. फिक्स रेट 100 रुपये. काय काय आहे तुमच्याकडं? सगळं आहे. बॅट बॉल पासून खेळण्यापासून बंदुकी आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. छोटे मोठे पोरांचं इकडे हत्यारं पण बघायला भेटतात खेळण्यातली. फिक्स रेट का? सगळं फिक्स रेट 100 रुपये. मित्रांनो क्रिएटिव्हिटी पण बघू शकता. छोटे पोरांना आता आपण प्रत्येक वेळी बोलत असतो की काही ना काहीतरी पोरांमध्ये क्रिएटिव्हिटी असते. ती त्यांची टेस्ट करण्यासाठी तुम्ही अशा गोष्टी घेऊन जाऊ शकता. बघा ABCD पासून A to Z पर्यंत आहेत. आणि नंबर्स पण आहेत, लेटर्स पण आहेत. सगळ्याच गोष्टी बघायला भेटतील. तसेच छोट्या सुपर कार बघायला भेटतात. अजून सैनिक आहेत. जेव्हा आपण लहान होतो ना तेव्हा नक्कीच असे सैनिक आपण लावले असतील किल्ल्यावरती. ते अजूनपर्यंत बघून जरासं चांगलं वाटलं. बघा ड्रमपासून ते ड्रम पण 100 रुपयालाच का? 100. कोणतीही गोष्ट घ्या फक्त आणि फक्त 100 रुपये. सापशिडी मित्रांनो गेल्याच्या नंतर मग आपण जत्रेमध्ये नेहमी सापशिडी घेतो, कॅरम घेतो. त्या सगळ्या गोष्टी इथं बघायला भेटतील. नाव काय काका तुमचं? एकनाथ काकांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. मस्त एकदम सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त 100 रुपयाला. 100 समोर वस्तू बघताय कोणतीही वस्तू घ्या फक्त आणि फक्त 20 रुपयाला. या साईडला बघू शकता 20 रुपयाला. काटे घ्या, अजून केसान लावायचं, हातात घालायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त 20 रुपयाला बघायला भेटतील. इकडं वरच्या साईडला 30 रुपयाला, फक्त 30 रुपयाला. मित्रांनो एवढे सगळे बघता हेअरबँड वगैरे आहेत फक्त आणि फक्त 30 रुपयाला. म्हणूनच म्हशाची जत्रा आपल्या ठाणे जिल्ह्यातील 1 नंबरची जत्रा म्हणून ओळखली जातं. कोणतीही गोष्ट घ्या फक्त आणि फक्त 30 रुपयाला. अजून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दाखवतोय बा समोरच्या साईडला. ए भाई नेकलेस वगैरे भाई सगळी कोणती गोष्ट घ्या फक्त 30 रुपयाला. इकडं केस वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत. एवढे रबर पण 30 रुपयाला. आला मित्रांनो बघा एवढे सगळे रबर घेऊन जा केसांना बांधायचे फक्त आणि फक्त 30 रुपयाला. मागच्या साईडला काट वगैरे आहेत ते अजून लावतायत. कानातले घ्या, डोक्यातले घ्या, काय पण घ्या फक्त आणि फक्त 30 रुपये. बघा मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी आहेत एकदम स्वस्त आणि मस्त आहेत फक्त आणि फक्त 30 रुपयाला. मित्रांनो टेडी बेअर, डोरेमॉन, अजून ससं भावलं सगळ्या गोष्टी काय पण घेऊन जा फक्त आणि फक्त 100 रुपयाला. बघा किती चांगले भावले वगैरे आहेत. आपल्या गाडीमध्ये ठेवायला घेऊन जाऊ शकता. गाडीने ठेवायचं एकदम शो शायनिंगचं ससा आहे. इकडे अजून पाखरं आहेत, मासे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तसेच लांबच्या प्रवासाला तुम्ही जात असाल ना गाडीने उशिरा झोपायला एकच नंबर आहेत. घाटावर जायला आम्हाला कामं येतील. जाताना 100% जेवून जाऊ. बघा भावाचं दुकान आहे. भाऊ नाव काय तुझं? राकेश दादाचं दुकान आहे बघा. अजून एक साप वगैरे सगळंच आहेत. साप आहे, जिराफ आहे, सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त 100 रुपयाला. लय भारी. सूरज दातीलकर नाव माझ्या चॅनलचा.
बघा मित्रांनो एकदम मोठ्या संख्येमध्ये आपल्याला जसं बघू शकता कॅटर्स वाले कसं मोठ्या संख्येमध्ये घेऊन येतात तशा संख्येमध्ये घेऊन आलेत बाई एकदम प्लेट वगैरे. बाई कशी आहे प्लेट? 350ला 6 अर्धा डझन मित्रांनो फक्त आणि फक्त 350 रुपयाला. आणि या कुठली पण घ्या या ना कोणती पण घ्या 350 रुपयाला 6. आणि वाटी 100ला 6. अरे वा मस्त आहे मित्रांनो बघा 100 रुपयाला 6 पीस. बऱ्याचशा गोष्टी आहेत बघा. चायनीजच्या प्लेटी असतील आपल्या अजून घरात वापरायच्या प्लेटी असतील. फक्त या कशा आहेत भाई? या पण 100ला 6 आहेत फक्त आणि फक्त 100 रुपयाला. या साईडच्या 150ला 6 आहेत. प्लास्टिकचंच आहे ना? फायबर. बघा अजून वाट्या वगैरे बाई या कशा आहेत? 120 रुपयाला. पण या हेवी आहेत एकदम कडक आहेत बाई. मित्रांनो बाउल वगैरे ना आपल्याला घरात लागत असतील ना तर एकदम चांगले आहेत. 120ला 6 म्हणजे 100 रुपयाला पण देतील, काय विषय ना. मित्रांनो भाविक लोक सगळीजण आल्याच्या नंतर प्रसादासाठी थांबत असतात. क्वालिटी बघा मित्रांनो क्वालिटी. भाई कसा आहे तो गुळाचा पेढा 120 रुपये पावशेर आहे. मित्रांनो बघा किती मोठा स्टॉल आहे आणि एक्झॅक्ट मंदिराच्या समोरच आहे. कोण मामा आहेत का तुमचे? अरे वा. मित्रांनो इकडनं आता आपण मंदिरा साईडनं आलो हो पाया पडून. इकडं आपला वाशिंचा भाऊ आले म्हशाची जत्रेला. तर चला बघूया कसे काय प्रकारे. इकडे समोर साईडला प्लेट वगैरे आहेत आणि मला तर रेट वगैरे सगळं सारखाच असतील. इथे डिफरंट कलरचे आपल्याला प्लेट बघायला भेटतात. बघू विचारू बाई कशा आहेत या? फक्त आणि फक्त 60 रुपयाला आहे. ही वाली 60 रुपयाला. आणि या 100ला 3 भाई 100ला 3. स्वस्त आणि मस्त आहे आणि टिकाऊ आहेत एकदम मस्त आहेत बघा. फायबरचा 40ला 1 100ला 3. बाउल कसे आहेत ते? बाउल 120 रुपये. 120 रुपयाला. मित्रांनो एकदम स्वस्त आणि मस्त. बोलतात ना म्हशाची यात्रा सर्वात स्वस्त तसं काम आहे. बाई चम्मच कसं आहे ते? 30ला 1 50ला 2. 50ला जोडी. फक्त आणि फक्त 50ला जोडी आहे. मित्रांनो घराचं साहित्य आपण नक्कीच माशावरनं काय नेतं कारण का इथं आपल्याला टिकाऊ आणि स्वस्त वस्तू भेटतात. तसंच भावाच्या दुकानावरती पण आहेत बघा एकदम स्वस्त आणि मस्त आहेत. भाई या प्लेट कशा आहेत? 20 रुपयाला. फक्त आणि फक्त 20 रुपयाला एक. बघा एकदम मस्त आहेत. नक्कीच आवडलं असतील ना तर या भावाला विजिट करा आणि घेऊन जा. कमाल ऐका नाही आजोबा धमाल. बावली घ्या रिमोट गाडी घ्या फक्त 100 रुपयामध्ये. मित्रांनो फक्त आणि फक्त 100 रुपयाला. 100 रुपये कोणती पण खेळणी घ्या फक्त आणि फक्त 100 रुपयाला. फक्त 100 रुपयामध्ये. अहो आजोबा मित्रांनो सगळी खेळणी 100 रुपयाला फक्त. ये मला तर वाटतं हे महाग असतील. हे कसं आहेत? हा मग ही गोष्ट महाग आहे फक्त. बाकी कोणती खेळणी घ्या फक्त आणि फक्त 100 रुपये. मित्रांनो कानातले घ्या फक्त आणि फक्त 10 रुपयाला. हे बघ कसं जोड आहे बघा. भाई कसे आहेत या? हा हे 20 रुपयावाले आहेत. हा समोर साईडला. मित्रांनो कोणतेही घ्या 20 रुपयाला. फक्त आणि फक्त 20 रुपयाला. बघा किती भारी भारी कानातले आहेत लेडीजसाठी. फक्त आणि फक्त 20 रुपयाला. 20 रुपयाला. फक्त आणि फक्त 20 रुपयाला. बघा बरेचशा अशा गोष्टी आहेत तुम्ही समोर स्क्रीनवर बघता लेडीजसाठी. फक्त आणि फक्त 20 रुपयाला. नेलपेंट पण 20 रुपयालाच का? सगळंच 20 रुपयाला. बघा कानातले असू द्या नाकातला असू द्या या कंगव्या फण्या सगळं 20 रुपयाला. मोगरा अत्तर पण 20 रुपयाला. मित्रांनो मोबाईलचा कवर फक्त आणि फक्त 100 रुपयाला. आणि टेम्पर ग्लास 50 रुपयाला. मित्रांनो छोटे मुलांसाठी घड्याळ वगैरे पाहिजे असतील ना फक्त आणि फक्त 80 रुपये. इकडचं स्मार्ट वॉच वगैरे आहेत ते सॉरी डिजिटल वॉच आहेत ते 100 रुपये आहेत. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत 100 रुपयाला. ते लेडीज घड्याळ फक्त आणि फक्त 150 रुपयाला भेटेल इकडे.
अजूनही छोटे मुलांसाठी असतील घड्याला फक्त आणि फक्त 100 रुपयाला. मित्रांनो मशाला आल्याच्या नंतर हे दुड्ड टोपले वगैरे घेऊन जातो. बघा एकदम मोठं साईजचं दिसले, ज्याच्यानं आपण ना अगोदरचे कालन शेण वगैरे आणायला जायचो, शेलकुंड आणायला जायचो. तशात ताई कसे आहे? 800 रुपये जोडी फक्त आणि फक्त 400 रुपयाला. जी जुनी आपली परंपरागत कलर होता ना तोच कलर आपल्याला बघायला भेटतो बघा. आणि ही टोपली 350 रुपयाला जोडी. मस्त आहे मस्त आहे बघा. बराचसा दुकान आहे त्यांचा. अजून काय याला काय बोलतात? हां कांदे वगैरे अगोदर आपण ठेवायचो ना मित्रांनो, ते आहे बघा. मस्त एकदम हवेशीर असं. इकडे फक्त आणि फक्त 60 रुपयाला ज्वेलरी आहे बघा. 60 रुपयाला फक्त. मित्रांनो सगळीकडे सारखीच दुकान आहेत. शेवटी बोलतात ना की मसा यात्रा, आणि मसा यात्रा गेल्याच्या नंतर थंडी बंद होते. पण आपली 200 वर्षाची परंपरा काय सांगते, जोपर्यंत मसा यात्रा येत नाही तोपर्यंत आम्ही स्वेटर चादरी गोदरे काय घेत नाही, भले ती थंडी गेली तरी चालेल. तसंच आपण आता समोरच्या साईडला बघू शकता खूप सारी अशी म्हणजे दुकानं आहेत. आणि दुकानं सांगितलं तर सर्वात प्रथम ना आठवण यायची म्हणजे मशाच्या यात्रेला आल्याच्या नंतर स्वेटर घ्यायचे. समोरच्या साईडला बघू शकता मस्त मोठे मोठे साईजचे स्वेटर पण आपल्याला बघायला भेटतात. बघू बाईला विचारू, भाई कैसे आहे स्वेटर? जर बघू शकता समोरच्या साईडला 400 फक्त आणि फक्त 450. भाई कितने रुपये से स्टार्ट आहे? 300 रुपयापासून स्टार्ट आहे आणि 450 आता बघितला तो बघू. तर मग बघा क्वालिटी बघा, क्वालिटी एकदम टॉप आहे. 850 रुपये. भाई कमी जास्त होईल का नाही? होईल भाई, कमी जास्त होईल. आणि आतमधल्या साईडला बघू शकता. आता सध्या जो ट्रेंडिंगचा विषय चालले तोच आपण बघतोय. एकदम टॉप क्वालिटीची स्वेटर आहे. कमी जास्त होईल. बघू आवडला ना तर राजेश भाईला गिफ्ट करूया आपण. मित्रांनो विला कोयता सगळं काती सगळ्या गोष्टी तुम्हाला भावाकडे बघायला भेटतील. आणि नक्कीच भावाच्या बोलू वगैरे कसं काय आपल्याला देतो. दादा काय काय आपल्याकडं? आपल्याकडे विल्ला आहे, काठी आहे, टिकाव आहे, छोटा टिकाव आहे. ओके. विला कसा आहे? विल्ला 150 रुपये. पाहिजे 100 रुपयाला देऊन टाकू आपण. ओके डायरेक्ट रेट बोलतोय जो हा. फिक्स रेट आहे तो. हा, विला भेटेल 100 रुपयाला. सुरा आहे 350 आहे, 250 रुपयाला फिक्स भेटेल. 250 रुपयाला सुरा भेटेल. कोयता 350 आहे, 300 250 रुपयाला भेटेल. 250 रुपयाला कोयता भेटेल. काती काठी 180 100 रुपयाला भेटेल. 100 रुपयाला काती. बघा मित्रांनो किती मोठा जितारा दोरा ना तर वाव दोरा फक्त आणि फक्त 100 रुपयाला. यो किती बोला 250 रुपयाला कोयता बघा एकदम पादोलीला. यो कोयता कसा? तुला 150 रुपये भेटेल. 350 भाव आहे, 150 रुपये भेटेल. 150 रुपयाला भेटेल. 350 भाव सांगते पण 150 रुपयाला भेटेल. आणि ही मोठी काती 350 पण 200 250 रुपये भेटेल. 200 ते 250 पर्यंत भेटेल. बाईचा चेहरा लक्षात ठेवा. आल्याच्या नंतर भावाला विजिट करा. नाव काय बाई तुझा? तुफान चव्हाण. चव्हाण काय सोपान तुफान चव्हाण बाईचं नाव आहे. बघा एकदम तुफानी रेटमध्ये घेऊन आले बाई. पावडा कसा? पावडा 200 रुपये 150 पर्यंत भेटेल. 100%. ओके 150 रुपयाला भेटेल. अजून पंजा बद्दल सांग. म्हणजे 150 रुपये 100 पर्यंत भेटेल. हा 100 पर्यंत भेटेल. 100 रुपयाला तो भेटेल. आणि यो जे 250 रुपये 150 पर्यंत भेटेल. मी 150 रुपयाला भेटून जाईल भावाकडं. तर भावाला नक्की विजिट करा. इकडं आपला भाऊ भाई बरा आहेस ना? मजेत का? फुल भेटते का? मित्रांनो, बारीक पोरांची खेळणी घेऊन आले. थार आणले बाईनी. थार बाई कशी घेतली? 100 रुपयाला थार घेतली बाई 100 रुपयाची. नाद नाही बाईचा. मित्रांनो हे बघा बाई कग आणले तुम्ही आयच्या गावात ना बाई. बघा बैला आकला आले बघा कसं काम. बाई कग आणले कसा येतला यो? 150 रुपये बाई. 150 रुपये बाई. मशाची जत्रेची म्हणून वाट बघत असतात ना का मोरा. 100% वर्षातून येतं बाई. सगळं स्वस्त भेटतं भारी. मित्रांनो खेळणे बघताय कोणतीही फक्त 100 आणि 100 रुपयालाच. बघा एवढे मोठे बॅडमिंटन्स वगैरे आहेत फक्त आणि फक्त 100 रुपयाला. सगळ्या गोष्टी 100 रुपयाला. 100 रुपयाला घेऊन जा ना. वर्षात 200ची नोट पण भेटेल. दादा काय नाव तुमचं? इथलेच का? कुठले? बीडवरनं आल्यात बघा दादा. लांबून आल्यात कुठून कुठेतरी आपल्या मशाच्या जत्रेची शोभा वाढवायला. आणि एक मस्त छान असं स्टॉल आहे. सगळ्या गोष्टी घ्या फक्त आणि फक्त 100 रुपयाला. कोणतीही गोष्ट घ्या 100. कैसे भाई? 50 रुपये. ओनली ऑन 50 रुपयाला. कल्याण जाने वाला मशावरून डायरेक्ट कल्याणला 50 रुपयांनी. 50 रुपये में हेलीकॉप्टर मिलता है.
समोरच बघताय समृद्धी अनब्रेको. एक मोठ्या साईजचे तुम्हाला सगळ्याच गोष्टी बघायला भेटतील. इकडं मोठ्या साईजचं पण टब वगैरे. मित्रांनो साईज म्हणजे यो काय स्विमिंग पूलच आणले बाईने डायरेक्ट. बाई कितीला आहे काय रेट? 1400 रुपयाला बघा स्विमिंग पूल डायरेक्ट. 2-2, 3-3 पोरं एकदम अंग धावू शकता नाही. बघा मित्रांनो साईज बघा किती मोठे साईजचं आहे ते टब. दादा यो कसा? 800 रुपयाला. दादा आवरा मोठा यूज कशासाठी होतं? हा कपडे मोठ्या प्रमाणात असतील तर तिथे या करू शकता. दादा काय बघा कशी ओरिजिनल क्वालिटी. भाई हो 300 रुपयाला. काय काय भाई आपल्याकडं? मग जग सगळे वस्तू किती रुपयापासून स्टार्ट आहे? 100 पासून स्टार्ट आहे. दुकानाचं नाव काय दादा आपलं? यज्ञ ट्रेडर्स. यज्ञ ट्रेडर्स म्हणून आहेत. नक्की भावाला व्हिजिट करा. आणि इकडे बघा जग मग चटाईपासून सगळ्याच गोष्टी आहेत. तर चला भावाला शुभेच्छा देऊया मस्त एकदम. मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लोणच्याचं दुकान बघायला भेटतं. आणि इथे दुकानामध्ये नाही जाऊ. नमस्कार मंडळी, आम्ही आले नाशिक मालेगावचं आणि आमची दुकानचं नाव आहे भारतीय अचार मुरब्बा सेंटर. आणि आमच्याकडून तुम्ही बघा एक नंबर लोणचे सर्व प्रकारचा. ते आम्ही शुद्ध मसाला घरी तयार करते, घरी बनवते. आमचं होममेड आहे ते. तुम्हाला बघू शकता. बघा ते आमचं कशा लोणचं आहे. ते करवंदाचं आहे, ढोकरचं आहे, लसणाचं आहे, कारलाचं आहे. ते खटाई मानतं ते पण एक नंबर आहे. मोठा लाल मिरची युपी बिहारी लोक खातं ना ते पण आहे. आणि ते आपलं फणसाचं आहे, आवळाचं आहे, ते आपला मिक्स व्हेजिटेबल आहे. मिरचीचा ठेचा माझी दादीच्या हातात बनवलं. एक नंबर सिलबत्तेवर ठसते ते त्याचे बनवता. एक नंबर एकदम तिखट राहणार. आणि निंबाचं लोणचं आहे, जिरा मसाला मिरची, दहीवाली मिरची. आणि ती आपला रेग्युलर आंब्याचा माझी मम्मीच्या हातात तयार केलेला पक्का बेश आहे. एक नंबर खिचडी, दाल भात काय पण संगत खाऊन बघा तुम्ही. एक नंबर लावणार येतात. आता तुम्ही बघा तोंडाला पाणी नाही सुटणार म्हणून सांगा तुम्ही. बघा ते राई तेल मध्ये राहतात. आणि एक नंबर रथ वळल्यासाठी एक गाजरचा मुरंबा आणि ते बीटाचा मुरंबा. ओहो सुंदर. बघा किती सुंदर किती छान आहे ते. ते गिजा पण आहे आणि दव पण आहे. ते आमच्याकडून या लोणचं घ्या. आणि काजू बदामाची चटणी पण आहे माझ्याकडून. हा बघा कशा दिसते ते काजू बदाम. त्याच्यामध्ये 20 प्रकारचे फ्रूट मिक्स आहे. केवी, ड्रॅगन, ॲपल सर्व फ्रूट त्याच्यामध्ये तुम्हाला मिक्स भेटणार. आणि हा बघा ते आंब्याचा गोळा आहे, आंब्याची किसलेली चटणी आहे, आवळ्याचा मुरंबा. ते केशालासाठी गुडघ्यासाठी औषधी वस्तू एक नंबर आहे ती आमच्याकडून. ते आवळा कढी पण आहे, करवंदाचा गोळ पण आहे, अल्लाचा मुरंबा पण आहे. आणि ते आपला बेल जो शिवजीकडून ठेवतो ना आपली पूजनासाठी ते हिरे राहतं फल त्याचे आहे. आणि गुलाबची पत्तीचा गुलकन पण आहे. तर हे हर्रा मुरंबा म्हणते पोटालासाठी एक नंबर राहत आहे. आणि ते गोड तिखट मिरचीचं. आणि मित्रांनो कोणतीही गोष्ट घ्या फक्त आणि फक्त 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपयाला. बघा मित्रांनो कोणतीही गोष्ट घ्या छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत घेत आहेत. ज्वेलरी कोणती पण फक्त आणि फक्त 10 रुपयाला. फक्त आणि फक्त 10 रुपये. मित्रांनो माशावरती आल्याच्या नंतर कोल्हापुरी नाही घेऊन गेलो. मग काय घेऊन गेलं? नक्कीच मामा आहेत बघा. मामा कशी आहे कोल्हापुरी? कुठली भाजी सांगा एक रेट सांगा. ही कशी आहे? 750 रुपये, 900 रुपये. ओके ही 750 700 750 आणि ती 900. मोजणीमध्ये. ओके याच्यामध्ये मग क्वालिटी बघायला भेटा ती बघा. आणि 900 रुपये. मित्रांनो जुनी परंपरा आपली मामा टिकून ठेवतात अजूनपर्यंत. आणि ओके कुठून आले मामा तुम्ही? मी आलो शापूरवरून. शहापूर म्हणजे जवळचे तिथले बघा. आपले स्थानिक लोक देखील कुठं ना कुठं तरी बिझनेस माइंड घेऊन आज आपला धंदा टाकून उदरनिर्वाहाचा प्रयत्न करत असताना बघा घेतली. मस्त बघा 500 रुपयाला घेतली. 500ला घेतली मस्त. मित्रांनो कसं नाते संबंध पण जोपासायला लागतात. हां 100% बघा. तुम्हाला 550 600 रुपयापर्यंत इथं आपण बघतोय ती बघायला भेटेल 100%. मित्रांनो सगळ्या साईडचे स्वेटरपासून सगळ्याच गोष्टी आपल्याला इकडं बघायला भेटणार आहेत. पूर्ण बाजार एकदम खचाखच भरलेला आहे. आता सगळीकडे काही जाता येत नाही. मित्रांनो सगळी माशाची जत्रेची वर्षभर वाट बघत असून सगळे बघा बऱ्याचशा गोष्टी घेऊन चालले. दादांनी डायरेक्ट दादा क चालवले या. अरे आठ टाकला डायरेक्ट. वसई विरार. अरे वा वाईतर ना शाळल्या बघा. बेकार काम. मित्रांनो बघा एवढी सगळी खरेदी करून चालली ती. मित्रांनो समोरच्या साईडला मोठ्या पाट उकल इकडं आपल्याला चावल कुटाला उकल बघायला भेटतं. कोणतं लगी मिगीन जमला असेल ना
इकडं मामा थांबलेले आहेत, मामाकडनं घेऊन जा. आणि जुन्या कालांची आपल्याला पराठा त्यांना का बोलतात? त्यांना का बोलतात? ते तिकडं आहेत ते. हां आपलं भाकरी बुजवायला ते बघायला भेटतं. इकडं पाट आहेत, अजून चौरंग आहेत बघा. इकडं भाकरी बुजवायला असतं ना, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लाकडाच्या बघायला भेटतील. आणि इकडं उकल आहे. दादा कसं आहे हो? 1500 रुपयाला. काही कमी जास्त होतील. आणि उकल 4000 रुपयाला. मित्रांनो लगीन बिगीन जमला असेल ना तर दादाकडनं घेऊन जा जाताना. अजून हे चौरंग वरचा ओके 4.5 आणि वरचं 3.5 आणि खालचं 4.5 बघा. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत लाकडाच्या गोष्टी दादाकडे भेटतील. मित्रांनो मशावा आल्याच्या नंतर आपण बऱ्याचशा अशा कोयतं कुऱ्हाडी सगळ्या गोष्टी घेऊन जातो. बघा मोठा दुकान आहे इकडं कोयतं कुऱ्हाडींचं. कसं आहे हो कुऱ्हाड? कशी आहे? 1100 रुपये. ही काती कशी आहे? ही 450 रुपयाला मोठी काती. आणि यो सुरा तो 650 650. मित्रांनो बघा मोठ्या संख्येने दादांकडं आपल्याला कुऱ्हाडी कोयतं पाऱ्या सगळ्याच गोष्टी बघायला भेटतील. हे कसं कोयतं आहेत? 550. हे तो 450. 450ला. मित्रांनो मोठे साईजचे आहेत आणि क्वालिटी पण एकदम मस्त आहे. सगळं ओरिजिनल लोखंडाचे ना, लावणार वगैरे नाही ना? नाही पाटाची आहेत. मित्रांनो हे जे आहेत ना पाटाचे, म्हणजे ते लवत वगैरे नाही म्हणजे. नाशिकची दुकान आहे. ओके नाशिकवरून आलात का तुम्ही? बघा मित्रांनो मोठ्या वेगवेगळ्या साईजच्या तुम्हाला इथं गोष्टी बघायला भेटतील. सगळं पक्कडीपासून सगळंच आहे. मित्रांनो इकडं मावशीचं दुकान आहे. मावशी कसे आहेत पंजा? हे कसे आहेत? 150 रुपयाला. बघा मोठे साईजचे पंजे. विला कसा? 100 रुपयाला. अजून ती काती जवळची तुमच्या 100 रुपयाला. आणि हा मोठा विला कोयता 300 रुपयाला. मित्रांनो सगळं स्वस्त मावशीकडं. इकडे हे मोठं कोयतं कसं आहे ते 300ला देऊन टाकतील मावशी. आणि या काती 300 रुपयाला. मित्रांनो बघा एकदम स्वस्त आणि मस्त मावशीकडे. मावशी लावणार वगैरे नाही ना? नाही चांगले पाटाचे आहेत ना? मित्रांनो पाटाचे आहेत. आणि ती चालन कशी आहे? 100ला देऊन टाकतील बघा. चालन मस्त. मित्रांनो अशा बरेचशा ठिकाणी तुम्हाला विलो कोयता आणि सारखाच रेट भेटेल. आणि चादरी गोदरी सगळ्याच गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. बघा किती मोठ्या प्रमाणात आहेत बघा विला कोयता. मित्रांनो समोर बैल बाजार आहे. हे बघा मस्त खरेद्या होऊन चाललेल्या आहेत. जाता तुम्ही दादांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. इकडे तुम्हाला सर्व प्रकारचे मित्रांनो येसनीपासून कासऱ्यापासून सगळेच गोष्टी बघायला भेटेल. काट्या पण आहेत. सर्व गोष्टी आहेत बघा बैलांच्या. काका काय रेट आहे दाखवा ना. बोला काय रेट आहे यांचा? 150 रुपया. हा ही वाला 100 रुपया. वा ही वाला 400 रुपया. मस्त. ही वाला 300 रुपया. ही वाला जोडी 150 रुपया. 150 रुपये जोडी. आणि ही आकोटी ही जोडी 120 रुपया. वा मस्त. कांदे ठेवायला. हा. आणि मच्छी ठेवायला ही कशी आहे? लसूण वाला कंदा बटाट लसूण वाला. हा ओके. काय प्राइस याची? इसको जोडी 120 म्हणजे 60 रुपयाला फक्त. मस्त एक नंबर. मामा बघा इकडं याच्या समोरच आहेत. येऊन मामाला विजिट करा. मच्छी ठेवायला पण यूज करू शकता आणि कांदा बटाटे पण ठेवायला यूज करू शकता. मित्रांनो म्हशीच्या जत्रेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये किड्स झोन बघायला भेटतो. आकाश पाळणे तसेच ब्रेक डान्स अजून मोठ्या प्रकारचे जे खेळणे आहेत ना ते बघायला भेटतात. समोरच्या साईडला आपल्याला मोठा कुवा अजून बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतात. बघा मोठ्या प्रमाणात आपली जत्रा भरलेली आहे. आणि आता आपण आलो जाणार पहिली. मित्रांनो परंपरागत आपली ही म्हशीची 200 वर्षाची जत्रा आणि 200 वर्षाची परंपरा पार पडताना आपण सर्व या जत्रेचा आनंद घेत असतो. कोण कुठून येते ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो आजचा बैल बाजार ना एकदम भयंकर भरला होता. तुम्ही समोरच्या साईडला बघू शकता. एकदम मोठ्या संख्येमध्ये आपल्याला बैलांची उलाढाल बघायला भेटतात. खरेदी विक्री बघायला भेटते. इथे कमीत कमी हजाराच्या संख्येने
लोक आणि हजारोच्या संख्येने नंदी आले. मित्रांनो आता हळूहळू आपण चाललोय बैल बाजाराच्या साईडला. बघा किती सारे जाले आपल्याला बघायला भेटतात इकडं. या साईडला पण अंबुशी असे जाले वगैरे आहेत. तर विचारूया कशा काय प्रकारचे असणार आहेत. दादा कसे आहेत हे? 700 रुपयाला. किती लांबी काय याची? 90 मीटर. 1.5 बोटी झालाय. आणि हा कसा आहे? एकदम 180 मीटर लांबी याची. मला तर वाटतं झिरोचा आहे. हा झिरोचा आहे. झाला 15 नंबर. दादा यो कसा आहे? मल्यांचा झाला आहे 1100 रुपयाला. बघा घराने लिहिलं आहे. इकडे बघा आपला पाग गेर पण आले. कसा आहे पाग? त्याची 4000 किंमत आहे सांगायला. म्हणजे सांगायला 4000 आहे. 4000 आहे. आणि शिसा बघा चांगला शिसा ना? नाही नाही ओके ओके वेल्डिंगवाले. जंगत नाही ना? नाही काय प्राइस बोलते याची? 4000 किंमत आहे सांगायला. म्हणजे सांगायला काय कमी जास्त होऊन जातील. आणि हा भुसा कसा आहे? भुसा 300 रुपये आहे. बघा मस्त 300 चांग रुपये, ह्या 300 रुपये, हे 250 रुपये. 250 रुपये. आणि हा हा कसा आहे झाला? हा पण तेवढाच आहे, पण कमी होतीलच. किती रुपयाला द्याला बोलताय? हा क्विंटल 200 रुपये. 200 रुपयाला. बघा झाला मस्त. मले गुतवा ना तर करवाली गुतवा. एक नंबर काम. काय बोलतो बरं आहे ना? आलो होतो वासरू घ्यायला. वासरू घ्यायला भेटले का नाही? नाही कालचं वासरू घ्यायला आता इच्छा नाही राहिली, तरी पण बघू एक राऊंड मारून. एलेन बोलतो मैसूर एलेन. चला आलो तिकडे. मित्रांनो इकडं बांबूची देखील खरेदी विक्री होतं. आणि मस्त एकदम चांगले साईजचं बघा डाणका वगैरे आपल्या इकडे बघायला भेटतात. कसं मामा बांबू? 40-50 आहे. 40 आणि 50 रुपयाला आहेत बघा. 60 घ्या 60 घ्या. मला का नाही आणा पाहिजे बघा. 40, 50 रुपयाला बघा. 60 रुपयाला 2 घेतलं मामाने. मस्त पाक भुसा आणि सगळ्या गोष्टी इथे भेटतात. दादा कसं आहे हो? 1000 रुपयाला का पाक सांगता का भुसा? बेकार काम भाई. 3000 सस्ता मामा. यो कमीत कमी 12,000ला तरी पाहिजे. मग बेकार काम आहे. हा बरोबर. मित्रांनो बैल बाजारामध्ये आलो आहे आणि बघू शकता एकदम मोठ्या प्रमाणात बैलांचे कासरे एसनी सगळ्याच गोष्टी आपल्याला इकडं बघायला भेटतात. मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडा विक्रेते देवराम शेटलांडे यांची दावण आहे ना? त्यांची दावण उतरलेली. आणि मला तरी वाटतं इथं रात्रीपासून गर्दी होत होती खरेदीसाठी. मला तर भावानी खरेदी केली. शेट नमस्कार. बोला. नाव काय तुझं? सार्थ पाटील. कुठून आलेस तू? कल्याण कोणगाव. अरे वा. गोवे. ओके गोवे कोणगाव म्हणजे भिवंडीमध्ये आला. शेट काय सांगशील खरेदी केली का याची? काय नाव याचा? भावऱ्या. किती जाती आहे? 6 जाती. पलताना व्हिडिओ वगैरे बघितलाय का? कसं चांगला पलाय का? काय बघून खरेदी केली? आता अन्नाला शॉक होता आमच्या. हां घरी आहे एक बैल. पैऱ्यासाठी जाम आम्ही हे केला, पैरे भेटत नव्हते पाहिजे तसे. तर आता आलो आम्ही इकडे मार्केटमध्ये बघत होतो. तर तेवढ्यात अण्णाची नजर गेली बैलावर. अण्णांनी बघितल्या बैलाची रक्कम केली आणि घेतला. कितीला घेतला बैल? 351. 3,51,000. आणि त्या साईडला कोण सोन्या आहे तो कोणी घेतलाय? तो गोरईवाल्यांचा बैल. ओके. त्याची प्राईस काय बोललेत? त्याची 251 बोलले थोडं. ओके. खरेदी झाली की नाही त्याची? त्याची झाली ना. त्याची पण झाली खरेदी. मित्रांनो बघा एक चांगली दावणीची नंदी चांगल्या घरी जातात. तर त्याला शुभेच्छा देऊया. आणि मुंबई विंजोडला शेटचं नाव नक्कीच दिसणार भाई टॉपला नाही का? मित्रांनो एक चांगली छानशी खरेदी बघायला भेटतं. इकडे दादा नाव काय तुमचं? निशांत पाटील. कुठून आले तुम्ही? वसई विरार. काय वासराचं नाव या? लक्षा. किती जाती आहे? 4 जाती. 4 जाती. पलवलेला आहे का कसं? उजवीने पब्लिकला. ओके पब्लिकचा बैल भेटले. कितीला खरेदी झाली? 45,000. ला. बघा मित्रांनो एकदम फिटनेस पण कडक आहे आणि मस्त बैल आहे. कसं काही नियोजन असेल याचा? कुठं पलवाल? आपले मुंबईला होते बिनजोड म्हणजे बिनजोडला लक्ष बघायला भेटेल आपल्याला. मस्त आहे बघा वासरू.
मित्रांनो समोरच्या साईडला बैल बाजार भरलाय. इथं तुम्हाला सर्व प्रकारच्या खरेदी विक्र्या, शर्यतींची तसेच शेतकामाची बैलं बघायला भेटतील. आपल्या दुसऱ्या चॅनलवरती बैलांचे व्हिडिओ असतात सूरज दातीलकर म्हणून, तर तिथे येऊन तुम्ही बैलांची शर्यती बघू शकता आणि खरेदी विक्रीची व्हिडिओ पण टाकलेली आहे. तर या साईडला आपल्याला सेक्शन दिसतं बैलगाड्याच्या बैलांचा आणि शेतीविषयक बैलांचा. मित्रांनो या साईडला कुऱ्हाडी, कोयतं, फरशी, कुऱ्हाड आणि सगळं भेटन. बाई इकडे कोंबडं पण आहेत. कसं दादा कोंबडं? 600 रुपये सांगायला, हा याला 550 देतो तुम्हाला. 550 रुपयाला भेटलं. आपल्याला इकडे मशाजवळचीच पोरं भेटल्या सगळी आली आणि फिरायला बघायला आल्या कसं काय सामान भेटतं. बाई वर्षभर वाट बघत असतं ना जत्रेची. बाई किती दिवस आहे जत्रा आपली? अजून 15 दिवस चालेल. बैल पण आले ना रे भरपूर. मग काय वासरू घेणार आहे का नाही? घ्यायचे मित्रांनो. बघा आता शर्तीनं पोरा दिसतील काय 4-4, 5-5 हजार रुपये काढले ना, आता वासरू घ्यायला चालले नाही. तर ना आपला इथलाच ब्लॉगर भेटले. बाई नाव काय रे तुझं? देवर्ष. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव काय? देवर्ष वायटी ब्लॉग्स. नक्कीच भावाच्या चॅनलला बघा आणि सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग पण त्याच्या चॅनलला येणार आहे. बाकी सर्व स्वस्त आणि मस्त गोष्टी यांनी दाखवले त्याच्या ब्लॉगमध्ये. जाऊन भाईचा चॅनल चेकआउट करा. तर मित्रांनो तुमच्यासाठी 1 तासाचा व्लॉग बनवला. अशीच माशाची जत्रा पुढच्या वर्षी पण एक्सप्लोअर करू. पण आता तुम्ही ना ही व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना त्यांनी सबस्क्राईब करा. कारण का बरीच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. त्यांना कसं वाटतं की हा रोज व्हिडिओ नसेल बनवत. पण या चॅनलवरती तुम्हाला नेहमी चांगला कंटेंट, फिशिंगचे कंटेंट बघायलाच भेटते 100%.